ओ मामा आमचं पांड्याचं बाप बघितलं का? काय झालं काका? पांड्याचा बाप बघितला का? पुढे गेला काय ना माणूस, सांगून जातच नाही असा येड्या भोकाचा. काय झालं? अरे तो झाला मीच पांड्याचा बाप आहे. बावळटाने का मग करती? पांड्याचा बाप आहे नाही हो, एवढा म्हातारा नाही पांड्याचा बाप. जेवण आहे अजून? तुम्हीच आहे का? असं होते अहो, मला तुम्हाला माहिती आहे ना. जा घरात तर पड. इकडे चालली बोंबला 10 वाजता किती वाजता रोडला बसत नको जा म्हणून. अहो पण हा तर मग तुम्ही सापडत नव्हते ना, मग म्हणून बस. मायापाशी काय काम होतं? काय होतं ते ध्यानात नाही राहिलं, पण काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? ध्यानात नाही राहिलं. हिला मेमरीच्या गोळ्या चालू करावं लागतील काय ना थोड्या दिवसात. कोण्या तुम्हाला आणि काय झालं तुम्हाला? थंडी ताप येतो काय? अरे मला नाही, तुला 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 नवरा ओळखा ना. मला ते होतंय तसं अधून मधून. काय होतंय? होतं तसं. हा तसंच होत. उलट्यामुळे काय होतंय की? तसलं काय नाही होतं. नाही ना हा, हा. मग होतंय काय? काय नाही होत, असंच विसरल्या का होते. तुम्हीच आहे पांड्याच बाप्पा नक्की. तुला कान टाळता ना ते एखादा खाऊन. आईचं गोबाड वाहन चोल नाही. काय झालं याला कळणार नेमकी. काय तुमच्या सांग नाही डोकं लाईट. इकडे तिकडे जाऊ नको रोडला. तर पण कोणाच्या घरी जाऊ नको सांगितलं म्हणजे. नीट घरात जायचं, नीट घरात बस. हा नाही घरात चालले ना, अशी अशी जाते ना. तुला 8 दिवसात एखादा मेमरी आउट डॉक्टरला दाखवला ना, त्याशिवाय तुझी मेमरी जागेवर नाही यायची. मग डॉक्टरची मेमरी आउट झाली काय? त्यामुळे ती डॉक्टरची मेमरी नाही, तो मरण डायरेक्ट अटॅकच येईन त्याला. डॉक्टरला अटॅक आलाय? तुला आता एका फटक्यात तो अटॅक काढी बाजूला मी सांगितलंय म्हणजे आता गोडीत. नीट घरात जाऊन बसायचं. घराच्या बाहेर नाही निघायचं. नाही 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 नाही. जर घराच्या बाहेर निघाली हा. तर माहित का वाईट नाही. कोणाच्या जायचं नाही, शेजारी पाजारी तिथं. समजलं का? हा आपल्या ध्यानात नाही राहत काही गोष्टी. मग गप मारायचं घरात बसायच्या. हा. याड लागलं तुला? काय याड लागले मला? हा कमून? मग कमून अशी करते मी? अहो इसरते मी अधून मधून थोडस, नाही का होतंय तसं आता. काय आता व्हायला लागले दिवसांदिवस असं होत असतं. आज लग्न व्हायची पांड्याची हा का झालंय? लग्न झालंय ना पांड्याचं. पुढे सुन मग मारल गिरी. आता तर रडायलाच माणूस नाही राहिलं. काय करावं आपलं तर डोकंच चालणार ना आता याची. पांड्या पुण्याला आहे, तू येणार नाही. पुण्याला आहे नाही का? काय आलेलं आहे? आबा मला नाही माहिती. जा घरात झोप जाऊ ना. हा. येड्यावर नको जा घरात. पांड्या, ए पांड्या. काय झालंय आता? अरे तो बाप कुठे गेला बघितला का? आता गेला असन ती का काय सारखं त्याच्याच माग लागती. जाऊ दे ना कुठतरी, जाऊ दे त्यांना. निदान गावाकडे जाते आणि कुठं कोणाचं त्यांच्या माग लय काम असते. हा ना. काय काम करतो तो बाप? लय काम, गावातली सगळी काम. समाजसेवक आहे ना मा बाप. समाजसेवक आहे? कवा झाला? कवा झाला म्हणजे काय आज करतय काय ती काम? डोकं बिकं चलते का नाही काय? सकाळ सकाळ तू रातची गोळी खाल्ली का नाही? ए कायच्या वया? मग अशी येड्यावानी का करते? बरं मी काय म्हणते, चल तुला आपल्याला पोरगी बघायला जायची. हा पोरगी बघायला जायची. अरे अरे काय वागती, काय खाल्लं सकाळी? बावटाने काय करता? पोरगी बघायला जायची, अजून तुला लग्न व्हायचंय. लग्नाला 3 वर्ष झालेत माझ्या. काय डोकं बिकं आहे का जाग्यावर का काय? कुठे तुझी बायको? पुढे बायको कुठे? कुठं असती काय बायको? काय जाडालाय का काय वर? बोलो, बोलो. आदिवासी काय बायको जाडा बसली जाऊ? बायको बोलेन मग. ए पायल इकडे ये बाहेर. आईला डोक्याला सिधी येऊ का? कुठे बायको म्हणती? लग्न होऊन 3 वर्ष. ती म्हणती बायको कुठे तुझी? तुझी बायको ही कोण आहे? अरे देवा, कोण आहे म्हणजे बायको आहे त्यांची? ती काय म्हणते तुझं लग्न झालंय का? आणि ती परदेशी होती, ती कोण होती? काय? कोण होतं परदेशी? ती परदेशी एक बाई होती ना, याला गुलाबी नाही पिवळ्या कलरच्या साडीवरची. कुठं होती? आपल्या घरात घरात होती? सोफ्यावर पाण्यात बसली होती ना. ती हातबीत सारवती बांगड्या डोक्यात लागली काय? अरे तू काय पाण्यासंग बसली नव्हती का त्या दिवशी पिवळ्या साडी घालून परदेशी? अरे तूच बसली होती पिवळी साडी घालून. कोण होती खरं सांगा. तुला कळतंय का? तुला लय हानी ना मी तुला सांगतो मी. कोण बाई होती? तुम्ही एक तर काय माझ्या मला डोक्याला- म्हणताय? मीच म्हणते कोण ए होती? अगं कोण होती मला कोण सांगा आहे, लवकर. कोण आहे? अरे कायला का वागती हो, तू? त्यांची बायको मी आहे, पण तुम्ही कशी होती ती पोरगी? होय, एक पोरगी नंबर होती का बाई?
पोरगी होती पोरगी बाई काशीची एक नंबर होती हाय का नाही कोण होती पांड्या तुम्ही दिसायला लय भारी होती मला सांग तू घरात आहे का नाही तू दररोज घरातच आहे आणि पोरगी घेऊन मग घरात बसन का डोकं चलते का त्या दिवशी मी गावात गेले होते भाजी कशाला आणायला. गेलते तेव्हा गावात? तेव्हा नाही काय कळालं. लका कधी तू बोल नवीन लग्न केलं मला सांगितलं नाही अहो 3 वर्ष झाले आमच्या लग्नाला. मग ती परदेशी होती ती कोण होती तू अशी बिघडल्यावर का करती परदेशी येडा होती, झाला काय चालवती मेंढ का? झाला काय पांड्या तुला माहिती का माझ्या आईला परवा मी भाजी आणायला गेले होते मला एवढं माहितीये. भाजी तू साडी तू आणती भाजीपाला हा मग कोण आणतं? कमून आणि तू माझ्या पैसे तिथं ते सोप्यावरती पैसे घ्यायला तिथं मी बसलो तिथं थांबली होती पैसे घेऊन ही गेली माझ्याकडून नाही 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 नाही. दुसरीच कोणीतरी आली होती मला वाटतं. हा. एवढं सांगताय लय म्हणजे. भारी होती दिसायला पांढरी पांढरी शिपट होती काय तू झाला- काय तुमचा परिणाम झाला दोघींच्या डोक्यावर मला वाटतं तुम्हाला आहे ना बघितलंच पाहिजे चांगलं. मला बघितलं मला रोजच बघते तू तुला कळतंय का अहो, बघितलं म्हणजे तसं नाही तुमच्याकडे जरा नीटच बघितलं पाहिजे आता कोण होती तिथे. मी काय करतो मी जातो आता कुठंतरी निघून जातो आणि मग तू कुठेतरी निघून म्हणजे मग त्या सटवीच्या घरी जायचंय का जी कोण होती ती. हा? मग आता तिच्याकडेच जातो नाही सांगताय जीव तोडून तर सांगताय माणूस तर काय कळत हिला काय आता बोलू काय तू आई म्हणून नाही तर आता काय सांगावं मला मी काय केलं असतं मी तू ऐकून नाही ना येडा झाला काय घराच्या घरात इडी माणसं आहेत बाई सारे यांच्या नादीच नको लागायला आता कळलं का अरे तुला सांगतो हिला आहे ना फरक झालाय डोक्यात म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं कोण बाई होती ती नक्की नाही ना. अरे नाही ना ही आता काय म्हणली ही आता काय म्हणली मी तुझी आई नाही काय करायचं नाही ते तर आहेच म्हणा पण आता ती बाई कोण होती तिचा शोध तू लावायचा. जाते का तुला सांगतो मी बाई कोण होती मी काय बावळाट बिवळाट आहे काय हा ही झाडू घे काय ते ही झाडू घे आणि झाडून घे नीट नाही तर ना लय फटकीन धरून हा, मला हा बाकीचं काही बोलायचं नाही. मला वाटलं झाडू घेऊन अरे मारायला मी फिरायला तुझ्या लागला. तुला सांग का पाया पडू तुझ्या माझ्याकडे कोण पोरगी आलती घरात पुढे कोण आलत नाही ना. नाही ना तिला काय घरात तिथे वा, घरात वा तुम्ही. हा घरातच होतो वा घरात. मी झाडू घेते. म्हणलं का बसले पाहिजे तिथं सोफ्यावर. हा उघडच काम आहे ऐक ना काय इडी नको समजू मला हा खरंच पोरगी होती बरं का पिवळ्या कलरची साडी गोरी गोरी पान होती लय भारी होती चल तुला पण विचारता कुत्र नाही विचारत ती काय कोणतरी खरंच आता मलाही तेच वाटायला लागले. आता काय येता का बाहेर जरा हिला काय जाटका येतो काय म्हातारी वाणी मला इकडे काय- या तुम्ही पहिलं लगेच बाहेर या आता काय गोळा उठलाय या इकडं मला आहे ना खरं खरं सांगा बरं का? ए, कोण होती ती कोण होती मला खरं खरं सांगा तू हात तू काय डोक्यात लागली काय मला ढकलू बिकलू नका बरं का मी तुम्हाला सांगते हे बघा. तुला सांगतो मी तुला कोण ती होती मला 2च मिनिटं सांगा. सोडून देईन मी तुला सांगतो मी मला डोक्याला शॉट मला नको सोडून देणार म्हणजे त्या सटवीच्या घरी का तिला आणायचं इथं आता नाही तू नको डोकं खाऊ ती काही सांगन तुला सांगतोय ना आईला गोळ्या चालू केल्या 4 दिवसापासून ती अहो, येड्यावानी करते. आता परत आलते त्या मला सांगायला मग काय माझ्या मला काय मी काय केलंय मला त्या म्हणल्या मला येडी समजू नको मी डोळ्यांनी बघितलंय माझ्या मग मी येडा- दुसरी होती कोणतरी मग मी गोरी येडा गोरी काय? पान अशी घरात मी येडा मला काय? आहे ना खरं सांगा मी ना तुम्हाला सोडून मी निघून जाईल मी तुम्हाला एवढी जा चल ढकलू नका बरं का तुम्ही हा. मला मला ढकलू नका मी आधीच सांगते मग काय कुस्ती खेळते का मग? हा खेळते मी कुस्ती. तुला माहित नाही मी लय खतरनाक माणूस आहे तुला माहित नाही मी पहिलवान नाही. होतो आणि तू तुम्ही ना तुम्ही मला निघून जा म्हणले ना म्हणजे ना 100% कोणतरी पोरगी होतीच घरात चल मग होतीच कोणीतरी होती पोरगी घरात. मी 4 पोरी आणि नाशा घरामध्ये तुला चार काय पोरी करायचं हा. चार पोरी आणि ए तुझं डोकं हल्लं काय तुम्ही हात मला दाखवू नका तू नको दाखवू मी पहिला आहे ना मला आहे पहिला ना नाव सांगा ती कोण होती बघते तिच्याकडे मी आता हा होती माझ्या शेजारची होती चल शेजारची हा मैत्रीण आहे माझी ती आणि तुला काय करायचं ती कर मी नाही भेट तुला मी पाहिलं का नाही पहिलवान होतो आणि आता आहे ना मी तुझ्यामुळे असा मरायला लागलो पैलवान की मला नका दाखवू हा, मग कोणाला दाखवू तुला मग आता कोणाला दाखवू आता तुम्ही तर म्हणले 4 आहेत हाय 4 8 आहेत हा मी ना निघूनच जाते ए, माहेरी. डोक्यात खराबी झाली मी का? आता बघा काय करते अरे ती काही सांगेल तुला काय येडबीड लागलं का काय मग आता तुम्ही तर म्हणले 4 आहेत 8 कशाला आहेत. माहिती तुला काय तुझ्या नवऱ्या भरोसा नाही का धोराने ही डोकं चालव की जरा ही डोकं चालव की काय एवढं मेंदू दिलाय हा घाणवाणी तोंड मग करती 2 वेळा सांगायला आल्या काय सांगाल कोणी काही सांगन तुला मग काय तुला की नवऱ्याला इथं मरण झालं माझं तर एक बाप तुम्हाला मी बोलल्याने मरण होतंय का तिकडे गुलू गुलू करत कोणाबरोबर करत बसले कोणा संघ गुलगुल केलं तू या संघच गुलगुल केलंय फक्त कोणा संघ नाही केलं काय डोक्यात पडलं तुम्ही का खरं खरं सांगा नाही तर मी आता बॅग उचलते आणि माहेरी निघून जाते अरे लगेच निघ तू लगेच जाऊ ना 50 म्हणजे स्पीड म्हणजे तुम्हाला तिलाच आणायचंय फार वाटोळं केलं माझं चालले आता बाहेरी हिला लय मार खात असती दार लावूनच थांबतो आता. हिच्या तर आपल्या आईला
कायला उघडी ती रानात तर जायचंच ना मोकार उघडन लावण मोबाईल राहिला होता माझा मोबाईल होता होय हा. जाऊ दे, माझं आहेच ना हाय मग जाऊ दे. काय त्याच्यापाशी काय एवढं लय नडलंय का आपलं काही नाही पण येतो फोन हा. कुठे चालली का फिरायला? कुठं नाही बोला रानात चाललो होतो यायचं का एवढं चाकामाकान मला बघा काय आहे हे? हा तुम्हाला यायची का आमच्या संग नाही नाही मग मी रानातली कामं नाही करीत आम्हाला इकडे मग जायचं कुठं करता मी घरातलीच करते. घरात कुठे करता. फिरायला झाली? रानात चालू. रानात आणि नवरा कुठे तो? आणि हे काय नवरा कुठे हे नवरा आहे? मग कोणी कवा झालं लग्न? अरे देवा बघा आता पाठ तुम्ही. झालं होतं आणि परदेशी होता तो कोण होता? काय ऐ, कुठं नाही काही सांगू नको आता त्या दिवशी परदेशी होता ना तो संग तो कोण होता? आपण परवा दिवशी नाही का एमपी ला चाललो होतो त्यावेळेस त्यांनी बघितलं असतं आणि मग तेव्हा त्यांनीच होतो संघ आणि एमपीला का गेलती तू? आम्ही परवा दिवशी आपण नव्हतं गेलो सांगा तिला गेलं का ना आगा, काय खोटं बोला ती मला म्हणली गोळ्या चालले एवढे एवढे कपडे दाखिले मला घालून तो आणि तो बाबा होता त्याच्या संग चालली होती ना गोव्याला तू. बघितलं का आता सांगा तुम्हीच एमपीच सांगतीन ही गोळ्याच काही अहो, गोव्याला चालली होती मला काय माहिती तू खरं बोल कोण होता ते फराक घातला होता एवढा तिने तिच्या कुठे चालली नादी होती लागायचं गोव्याला. तिला येड लागले भांडण लावून देते काय आमच्या घरात? जा, निघ तू नाही जा. नाही खरंच तुमच्यापेक्षा लई भारी होता दिसत. अरे काय प्रकार आहे तुला मी विचारतोय अहो, येड्या जातीचे का काय असं कुठं धरू नका कुठं पण मला अयो हे बाबा कुठे बी धरतोय काय आणि ते बाबा नव्हता धरत काय कुठे बी ऐ, बाबा नाही बाबा मी माझा नवरा आहे हा येऊन नाही मग तो कोण होता? आम्हाला मध्य प्रदेशला जायचं होतं पण आम्ही एमपी लाच गेलो त्या अगं, दिवशी मग त्या दिवशी गोव्याला गेली तेव्हा कोण होता? गोव्याला कधी गेलो राव हे लक्षात खरं नाही. तू कुणाबरोबर गेलती तुम्ही खरं अहो, आता रोज तुम्ही मग माझ्या काय वेगळं आहे का खरं खरं नवरा आहे ना मग काय ठेवलेलं आहे का ह्यो आता मला काय माहिती अहो काय बोला तर राव नवराची अहो, मी ते बाबा कोण बघितला का ए, अरे, चित्र काय नव्हता. प्रकार आहे मला सांग बरं का तू एक सांगतो मिनिट हा. रोज तुमच्या सोबत आहे ना मी अरे रोज आहे पण काय मी रोजच मी मग काय गोव्याला करतो? कधी रातभर गेली? इथंच आहे काय गोव्याला कधी गेले मी हा परदेशी अरे तू का एका दिवसात जाऊन येणार आहे का मी 2-3 दिवसाखाली गेली होती गोव्याला माझ्या सगळं एवढं माझ्या समोर एवढंच फरक घालून आणि तेवढंच कामून घातलं होतं ते स्वप्न पडलं असं मला स्वप्न पडायला मी अरे गेली. काय एवढी लाका बांबडी तांबडी बाय नीला कोण स्वप्न बिप्न तुझा नवरा होता का माझ्यासोबत गप्पे मायना आता काय देईन तिचा नवरा नाही येत मग कोण मोकळे अरे माझ्यासोबत कोण नेल तर ही सांग तू असे टाळाटाळीचे उत्तर नको देऊ ऐका ना, तुमच्यापेक्षा लई चूक ती बिचारी नाही बघ खोटं बोलणार मी काय खोटाडी दिसले का मग? मी तुझी मैत्रीण आहे ना मी काय खोटाडी काय जा बाई मला नाही बोलायचं आहे सगळं आजपासून बघा तर तू काय तरी अजिबात नाही ती बाई खोटं कशीच बोलणार नाही. अरे पण तिला काय डोळं आहे सगळं आहे. आपण 24 घंटे मी तुमच्या सोबत आहे अरे 24 घंटे मग तू त्या गोव्यावरून का आली जाऊन अरे देवा अहो तुमच्या सोबत असले मी गोव्याला कशी जाईन अरे आणि मग ती काय खोटं बोलती काय अहो, आपल्या इथून 1400 किलोमीटर आहे ते अरे मी डोकं पडलं का म्हणतो तुम्ही? 400 असू दे पण तिने तुला पाहिलंय मग मला तू सांग कस काय ती काय मोकरी ऐका ना तुम्ही कांदा घेऊन गेलते का नाही हा मी 3 दिवस पुण्याला होतो हा गेलते ना कांदा हा, घेऊन हा. तेव्हा गेली होती ती मग त्याच्यात गोठा आहे का यो अहो कसला काय मी घरातच अरे लाज वाटू दिला का आता कसं सांगू बाई ही बाई एक काही बावळट एक काय तू काय मला माहिती, मकर भांडण खरं बोल. लागलेली. आता काय खोटं बोलते नाही का नाही ती मी? बाई खोटं बोलू शकत नाही तिला कांदा नेलेली माहिती का काळात येत माझी कांदा घेऊन कोण गेलत तुम्ही आणि मग तिला कसं काय माहिती मला काय माहिती मी मग गोव्याला ती गेलते खोटं त्यावेळेस. बोलती का तिने गोव्याला गेलते डायरेक्ट तोंडाने खरं बोलती अहो, आणि नाही, म्हणजे हो, ती गेली होती ती काही सांगू राहिली तू असं अहो, नाही काय गोव्याला करायचं? गेले. तू पिशी भर आणि तुपल्या घरी निघ अहो, हे असं मला कुठं बायको लागत होतं? नाही बायको लागत नाही अजिबात नाही तू बॅग नाही, घालायची. मी नाही जाणार कुठं. सगळं घालायचं मी नाही अजिबात जशी गोव्याला गेलती ना तशी हाल अहो मी गेले अरे, मला लागतच नाही. गोव्याला कधी गेली मी ती जेव्हा मला खरं सांगन ना तेव्हा बघन मी तेव्हा न्यायली नाही मला बायको नको काही माणूस नाही आहे, नाही, नाही, मोडलं परपंच तरी चालतोय अरे असं माया माग असले कुठं ना आपण मी गोव्याला नसलेली गेलेच बाई नाही ना. ना. नसलेली बाई जा तुम्ही निघून 5 मीटर जा, का जा, एकटीच जा रानात, जा. रानात निघा. जा तू मी पहिले जाणार तुझ्या नाही, घरी हो मी नाही जाणार. अहो, काय आहे काय? म्हणे? हा? काय झालंय काय कशाला भांडण झालं महाराज झालंय काय तू याय आलती हा माय आई आज बघ याची इथं मी भांडण लावली आई आली आईने सांगितलं ह्यो नवरा आहे का ह्यो नवरा आहे का म्हणते आता तुम्हाला माहित नाही का हा आणि नवरा 3 आहे का कोणी? दिवसापूर्वी ही तू आईने सांगितलं ही गोव्याला गेली तू कोण होता बघितलं का अहो मला सांगत होत्या त्या काय का मी भाजी आणायला गेले होते त्यावेळेस आहे ना कोणतरी येऊन सोफ्यावर बसली होती यांच्या बरोबर माझ्या घरी इतका धिंगाणा चाललाय हिने मला लय हाणलंय
आणि हिला आहे ना आता हिला आता बघतोच मी बायकोला पिशी भरायला लावली तुझ्या माहेराला निघ म्हणलं बरोबर आहे बरोबर असं काय असं असतं काय कुठं माझ्या पाठी आता मागं. मी गेलेच नाही गोव्याला तर मी कस काय हा म्हणून गेले म्हणून मग तेच ना तिला बाहेर काढायचं काय कारण आहे घराच्या. आणि मग काय ते सासू काय खोटं बोलते काय फ्रॉक घालून गेली साऱ्या या रस्त्याने हिंडत होती म्हणते. म्हातारीला अहो काही काय तुम्ही मला सांगा तिच्याकडे आहेत का एवढ्या फ्रॉक आहेत का? माहिती का आता मला माहिती ना आता कशाला ओरडत तिथे? काय होतं हे बाया माणसं इथं कवा काय आणि त्याचं काय पात्या नाही मग काय ते गावात फिरायला तो का? सासूनी पाहिलंय म्हणल्यावर ती काय खोटं बोलती का आणि ही काय ही म्हणती तू पुरी घेऊन घरात बसतो काय हिला पटतंय का मग पाहिलं असेल ना म्हातारीने बी हा, मग आता म्हातारीने सांगितलं म्हटल्यावर मग मी काय सांगितलं मकर ना, भांडण आपण लावून काय देऊ राहिली वाटतं म्हातारी. आपण काय बसले करतो? होते का तुम्ही बसले होते नाही ना काय समज नाही. आणि मी पण गोव्याला नाही गेले काही सांगू राहिलीये तू कस काय ऐकलं. ही मला म्हणते नाही नाही कस काय ऐकलं म्हणजे कसं ती काय काय येडी तुम्ही पिढी काय शांत बसा तुम्हाला काही कळतं का कसं काही. काय ऐकलं म्हणजे आता मला तिने सांगितलं का मग तू तुला लय कसं कळतं म्हणून काय गोव्याला गेली ती आधी? काय अहो मी गेलेच नाही गोव्याला गेले नाही, का ती मी? नाही गेली. कधी गेली गोव्याला? अरे नाही? तुला का ती नाही नाही गोव्याला गेली. गेली आणि मी पोर घेऊन घरात बसलो ही तुला जमतंय काय लाज वाटते का नाही थोडीफार शेजारणीच्या मला काय बोलताय तुम्ही? स्वतःची आईचं आहे का डोकं ठिकाणावर मला बोलताय एवढं? ह्यो, तो यावेळी श्वास ठेवतोय मी नाही असं नाही ही नक्की नव्हती गेली का अहो, तुम्ही 3 दिवस जेव्हा कांदे घेऊन गेलते ना तेव्हा आम्ही दोघी एकत्र होतो. हा काय तुम्ही दोघी एकत्र नाही, होत्या? उद्या आणि मी गेले फक्त होते. येडा झालोय फक्त माझं कोणी आणि माझं मग कोणी- महाराजापाशी येऊन बसली होती काय हा, माझं कोणी न्याय निवाडा करायचं? दुसरी बाई हो बसलीच नाहीये आई काही सांगू राहिली अरे पण हिने त्यांची. मला हल्लं ना लई हिला तुला कळायला- अक्कल हिला नाही का? कळायला पाहिजे ना कळत नव्हतं आता का? मग तिने 2-2 वेळा मला येऊन सांगितलं मग का काय? होती कोणतरी होती. मग आता मला काय माहिती? आणि मग मी म्हणलं खरंच होती ये का श्वास काय? बसणार कांदा घेऊन गेलेलो माहिती ही मै- आता तिने मला एवढं सांगितलं एमपी ला का? गेलेलं बी माहिती हा एमपी ला होतो आम्ही संघ समजा नाही बरं झालं तिकडे जात जा काय काय मग महाराज काय राव, काय काय, काय माहिती ही आहे, मला नाही पासाला पटत असल्या गोष्टी तुम्हाला काही आता लय हसायला मग लागलं. आता आम्ही एमपी ला गेलो म्हणून चला हसायला तुम्ही आलं. MP ला तिकडे आंध्रात जा कुठं बी जा मला काय आपण माहिती. त्या टायमाला मी संघ होतो पण म्हातारी तू काय म्हणली माहिती का ती म्हणली इकडं त्या गोव्याला गेली चला हसती आणि मला हानी ती घरात घालून मला तुला काय हो ही जे पागल झाले वाटतंय मला म्हातारीचं ऐकून चला तुम्ही. हा हा हास मला हान तुला लाका काहीतरी पटलं जा पाहिजे घेऊन एमपी ला. हा नको नको आम्हाला नाही जायचं. हा मग नको आम्ही का? आम्ही ना कुठे बी जाईन पण तिकडे नाही जाणार आम्ही कुठं नका जात जाऊ. नाही. नका जाऊ गाडीत आमची तुम्ही. एकच ठिकाणी परमनंट गाडी आहे. आम्ही नाही कुठं जात. आणि मी आहे ना म्हाताऱ्याला बोलून घेणार आहे हो माझ्या डोक्याला लय शिन झालाय म्हातारा कुठे कोण कुठं बी झक मारतय कोण तिकडे जाते कोण इकडे जाते कोण काही येऊन नाही सांगतंय. नाही मुळात आहे ना तुमच्या आईचं डोकं नाही ठिकाणावर मला वाटतंय. त्यांचं डोकं पहिलं ठिकाणावर आणा. म्हणजे- त्यांना ना दवाखान्यात जाऊन जरा करंट बिरंट देऊ डोक्याला मग हे काही. तुला मी सांगत होतो त्या दिवशी तू कुशाल मला म्हणजे काय आई येडी फिडी झाली काय तुझी तिला होतं कधी मध्ये असं झटके येतात झटके हा. मध्ये मध्ये. आपण गोळ्या नाही घेतल्या. तसलं तर काय मला वाटलं नाही होतंय जातक्या काय? बिटक्याचं काय तिला आता ध्यानात राहत नाही येतात की तुम्ही झटके. कोण आहेत दोघ जण हा तिच्या हा नाही ना, ध्यानात ती राहत. मला म्हणते हा बाबा कोणी मला म्हणते तुझं लग्न झालंय का बघितलं का आता? पहिलं म्हणजे तसं काय आहे काय हा आणि नाही, मग हे चक्कर काय म्हणते तुझं झालंय लग्नच गोळ्या केलं. संपल्या तिच्या 8 दिवस झाले म्हातारीच्या. गोळ्या आणा ना मग ही लोकांची परपंच टाकीन ना मोडून बरं आमच्याकडे चालली आणखी अहो, गावाकडे गेली त्या नाही. गोळ्या नाही मिळत इथं. मला तर असं गोड वाटतंय की म्हाताऱ्याला मी आहे ना गोळ्या आणल्या होत्या दारू सोडायसाठी हा तिने त्याच खाल्ल्या का काय? काय मलाच कळा ना त्याच्या मग काही काय म्हातारी पियत होती काय तुझी आपण ती गोळ्या तिला ती पीत नाही. ते रोजच्या गोळ्या आहेत ना ते ना रोजच्या गोळ्या चालू आहेत त्यांना. हा तर त्याच्यात काहीतरी गडबड झाली मला. बदलले का काय तिने हा, मला काय वाटतंय. कळा पाहिलं डबल पत्ता पाडला काय त्याच्यात म्हणा मग हे असं बिघडलं दारू सोडायच्या ऐवजी सरबळ झालं काय मग ही काय असं मग ती रिॲक्शन होते रिॲक्शन नाही. हिला तर आहे ना हिला आता कळत- किती वेळा बोलणार आहे? बस ना आता. म्हणजे स्वतःच्या चुका झाकायच्या आणि मला बोलायचं. मग आता इथं आल्या इथं कसे आली नाही इथं कसं मग तुला पटलं तिथं पण मला- बोलताना सविस्तर बोलतील अहो बोलताना मग चांगलंच बोलतात त्या. एखाद्याला पटलं असंच बोलतात त्या. मला तर काय कळलं नाही प्लॅन केला काय काय बरं काय झालं ना आता. झालं ना. कळलं ना मला कोण नव्हती बाई. कळलं ना. मग आता किती बोलणार आहे? म्हणजे हिच्या बरोबर कोण नव्हतं म्हणायचं थोडक्यात नाही अहो, असं तुम्ही असं जेव्हा गेले गेले ना, होते मी तेव्हा आम्ही गोव्याला. दोघी सोबत असायचो. यांनी पण विश्वास ठेवलाय लगेचच. का नाही ठेवू शकत तिने ठेवलाय म्हणलं मी नाही ठेवणार का काय? तुम्हाला एवढा विश्वास नाही का अहो, बायको 24 सांगतात- घंटे सोबत असती. सांगतातच त्या अरे असं पण ती एवढं बी बाया माणूसच आहे तू बाया माणूसच आहे माझ्या म्हाताऱ्याला बोलावं लागेल मला आहे ना फोन- मग बोलून तरी घ्या राव काय मकर राडा नाही तर अख्ख्या गावाचा खेळ होऊन जाईल नाही ना ही आज आपल्या घरात भांडणं लावली, त्यांच्या घरात लावली, तर अजून शेजार पाजारच्या घरात भांडणं लावत फिरतील त्या. आता नवीनचे जर घरी गेले ना आज ताजे लग्न झालेले त्यांच्या बायका जात्या ना चिंगाट निघून मग अहो त्यांचं जाऊ द्या. मीच निघाले होते माहेरी. नाही हे तर मग- मला म्हणले पहिलं इकडं जाऊन येऊ तुमच्या घरी. कालवा चाललाय म्हणून हा. काय इथं पार तमाशा झाला ना कुठे हिंडता तुम्ही आले गावातून का रे?
ती म्हातारी सगळ्या घरी जाऊन सांगती कोण कोणा जनावर आणि कोण कोणाची बायको बोलवायची. जाऊन ते सांगायला टाइम नाही. घरात घातली उतरा तक्कडी लावून आलो. इकडे या म्हणाव तुम्ही पहिलं इकडे या. आता मला नाही माहिती बुवा तुम्ही आधी इकडे या आणि ती काय असं म्हणा सुटली पळाली म्हणा. ए, ती तांबे खाली मिठीला चालू आहे 2 मिनिटात. हा तिला धरून ठेवा नाही ती दुसऱ्याच्या घरी आग लावी. म्हणा घेऊन या इकडे घेऊन या. पळती धरा. इथं भांडणं लागले शेजारी. गाय इकडे सुटल्यावानी. घेऊन यायला लावा आईला तुम्ही. काय मोकर उद्या ये, यांच्या घरी या तिकडच्या घरी या. त्यांच्या घरी या. तुम्ही आंबे खाली या. बरोबर आम्ही येतो तिकडे काय नाही विषय. आम्ही आईला पण म्हातारी जर बिघडली तर रगडायसारखी नाही राव, लोक वाल काढूनच पाडीन. आपण 8 जण आहेत. कळलं आता का? नाही बिघडायचं नाही, नाही, मी. आता आहे. आपण काय करू येडा आहे का काय तिला आपण जरा काय? नीट बरं एक काम करा, आले का नाही नाना आले चांगली आहे, पण तिने मला काय कळणार तसं काय केलं. बरं कळ नाही तर नाना आले अहो. चला, चला. चला मग खेळ. हे. हे. हा जेवली का हा कधी काल आज जेवलं नाही का जेवण आणि कुठे गेलती तू? ध्यानातच नाही. कुठे गेलती इतक्या वेळ इथं बसलेली आहे हिशोब करत होते. कायचा हिशोब चालला मी कुठं हिशोब करते. गेलती कुठं तू इथंच आहे बसलेली. तो म्हणले ना बस मग मी बसलीच. पांड्या घरी गेलती काय कोण पांड्या आपलं पांड्या आपल्याला का पांड्या आहे? तोंडात हाणायला माणूस नाही राहिले बहुत. आपल्याला पांड्या आहे. अरे पोरगा आहे तुला एखादं मला पोरं का झालं. बरं जाऊन दे नाही झालं. हा कुठं गेलीच नव्हती तू सकाळ नाही, तो म्हणले इथं बस मग मी बसले. आणि जेवली का नाही तुमची शिया नाही जेवण जात. ही येड एक अर्धवट येड हीच कळना मला नेमकी काही सुधारणा माझ्या डोक्यातच पाणी झालंय. आता काय करावं या बायाला. पांड्या आता म्हणला आलो न काय कळना नेमकी काय झालंय ती बी समजा ती काय मोठं बोलती हा काय ती काय रे येते काय हा काय काय नाही. काय बोलती ती मग बोट किती होते. म्हणजे काय 1-2 आता काय करावं लागेल. अरे बोट मोजी तिथं बाळा काय अहो म्हणले एखादा गळून बिळून पडला असलं तर आहेत ना सगळे. ठीक आहे. अरे गोळी खाल्ली गोळी. कोणती गोळी. अरे डॉक्टरनी गोळी दिली दवाखान्यात ती गोळी आणि खाल्ली मला काय डॉक्टर कडे नेलं तुम्ही येडेत का काय. मा डॉक्टरचा काय संबंध आहे. म्हणजे मी चांगली आहे एवढी खणखणीत आणि मला काय कोण मारता. माझा मलाच मारितो. बसता आला का बोलून. हा कोण आहे तुम्ही. हे बाबा हा कोण आहे. डोक्यात लागली काय तो नवरा आहे मी तो. ए माझ्या नवरा लय भारी आहे. असला नाही. कोण आहे बाबा बाई. माझ्या नवरा आला मला शादीन हो तिकडं. कोण आहे बाई. आपलं आई बसलंय. दवाखान्यात न्यावं लागेल ना ते आता डोक्यात लागल्यावर करायला लागली पूर्ण अशी. तू घरात चल. कोण घरात कुणाच्या घरात. अरे तू आपल्या घरात चल. ए बाबा कुणाच्या घरात कसं नेतो. माझ्या नवरा आल्या मला हानीन. याडा बिडा आहे काय. अय बाबा लय हानीन मी तुला. माग लागू नको. इथं माझ्या नवरा येणार आहे. मला बसायला सांगितलंय माझ्या नवरीने इथंच. सोन्यासारखी बायको होती राव वाटलं झालं राव सगळं काय झालं हिला काही कळणार नेमकी का ढोंग करते ही बी समजा माहिती मेमरीच आवड झाली. अशी काय झुलत ती गप्पाच नाही रा. कोण आहे पण तुम्ही. तू घरात चल. कोणाच्या घरात. तू आहे घरात चल. ए बाबा मला नाही कोणाच्या घरात यायचं. अरे तुझ्या घरात जा ना. माझं घर तिकडे लय लांब. कुठे तिकडं. मग ही घर कोणाचे कोणतं घर. हे समोरच मला काय माहिती कोणाचं आहे. माझ्या नवरीने मला इथं बसायला लावलंय. नारू कुठे गेलाय. कोणाचं असं एवढं भारी घर गाड्या. माझ्या नवरा होय एमपी काय गोव्याला गेला. हॅलो पांडे कुठे रे. आलोय ये राव लवकर अवघड झालं ही दवाखान्यात न्यावं लागेल. कोणाला दवाखान्यात न्यायचो. हा कोणाला दवाखान्यात न्यायचंय. ते एका बायाला न्यायचे. तुमच्या बायकोला. हा काय काय झालं तुमच्या बायकोला. इथं बसलंय काय कोण आहे. हा राम राम. हे ना राम राम. हा कोण आहे तुम्ही. तुझा पोरगा आहे मी. आहे का ओळख? माझा पोरगा मला गाव पोरगा झालाय. ए, नाना हे काय भानगडी. 18-20 वर्ष पुढे झाला असं. उठला उभा राहा ना. मला काय माहिती पण बळच. कोण आहे तुम्ही. उठा ना ए बाबा कोण आहे. राहिलं आता गडी माणूस. ऐकलं बरं काय झालं काय झालं तू कोण
कमून एवढं बाई बोकांडी पडत काय चालतं इकडं यांनी मला सगळं ओळखत नाही का तुम्ही कोण आहे तुम्ही नाही ओळखीत? काय चाललंय मलाच काय कळत सारी नाही. येडी माणसं आहेत. चालले मी. ए, शांत इथं बस थांबा 2 मिनिटं उभं राहा ना 2 मिनिटं काय आलंय मला नाही ओळखत का? भांडणं लावले कोण आहे? तुमच्या घरी काय आलं हे दोघं कोण आहे मला मला माहिती. मला सांगितलं बाई. म्हणली हिला म्हणली ह्यो तुझ्या नावावर आहे का हा आणि आणि ही फिरायला ही हा म्हणली तर म्हणली मला म्हणली ही परवा तीन- दिवशी हा नव्हता गोव्याला बाबा दुसरी होता. घेऊन गेली. आणि गोव्याला गेलती आणि ते तर ते मला काय सांगितलं माहितीये का तू घरात नव्हती तेव्हा हा दुसऱ्या पोरीला घेऊन बसला होता सोफ्यावर हा हिला सांगितलं अय, हा? हे काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणले हा काय म्हणलं मला नाही तुम्ही सांगितलं. आता अंगाला हात नका लावू नवरा मला खवळण अशी गंमत नवरा झाली. कळलं? काय ना डोकं मग ते आवडलं कोण आहे काय झालंय काय नेमकं ही? ते शेजारचे बाबा काय आहेत बुद्धी भ्रष्ट झाली का नाटकं करते तीच कळून 3 दिवस झाले अहो पण ही लोकांचे परपंच मोड त्यांना राव ना असं. ना मला एक सांगा यांनी तुम्हाला ज्या गोळ्या आणल्या होत्या दारू सोडायच्या त्या नक्की तुम्हीच घेतल्यात का हा आ? हा नक्की घेतल्यात का येडे तुम्ही घ्या तुम्ही घेतलेत मला माहिती काही नाही खाल्ल्या हा. नाही नाही मग हे फरक कस काय झाला अचानक डोक्यात ए थांब ती जाईन उडी टाकीन तिकडून ही काय इथं इथं थांबा पाहिलं खरं राव ही नेहमी केस कामातून गेली राव सगळं नख खाते तिला ना- काही करते मेंटल हॉस्पिटल मध्ये टाक मिनिटाला येडे काय तुम्ही अशी- ए बाई कोण आहे तो आणि मला कसं मेंटल हॉस्पिटल मध्ये म्हणली बघितलं का ती मैत्रीण असून तुला विचारली मेंटल बाई येतो मूर्ख अयो बापटच राव कळलं का कसं अवघड आहे. हा, मग आणि मग काही विश्वास नाही ठेवा या. अहो, नाही पण मी काय म्हणते तुम्हाला फिरायला आवडतं ना फिरायला जायला आवडतं का नाही फिरायला जायला आवडतं ना तुम्हाला तू कोण आहे या. फिरायला जायला सांगायला मला माझ्या नवरा सांगत मला काय करायचं नाही याचं दवाखान्यात मी त्याला तेच दवाखान्यात म्हणते न्यावं जाऊ लागतं. जाऊ द्या. दवाखान्यात येईन म्हणून मला नाही वाटत होतं. मग काय काय म्हणून म्हणतात? डॉक्टरला म्हणूनच फिरायला नाही नाही म्हणत तिथे होते बांधून मी. टाकतात काय अडचण नाही इथून न्यायची हांजी आई हिला इथूनच बांधून नेऊ ए, बोट मोजती काय ती म्हणते मागे धरून म्हणते माझं एक बोट गळून गेले गळून गेलं हा तो काय टाकलं नाही ना तिच्या औषध हा, पाणी झालं का आलं माझ्यावर तुम्हाला उठसूट फक्त आहेत का सगळे? घ्यायचंय सगळं सगळे बोट आहेत नको मोकार पियाड्यावर मोजू करू का मी मोजू काय काय तिला बोलायचं तिला बुद्धीच नाही जागेवर तू काय तिला शेत दिलं मला. आणलं तरी काय आता होणार? चालती दहा शेकाचं वाजता. जीव आता तिला आई मग काय करणार तू आता तिला डोक्यात काय वाफ आल्यात का काय? ते आता मला म्हणते हो बाजू इथून मा नवरा येईन माझ्या जवळ नको येईल हा माझ्या घरात नाही यायची असं फिरायला जायचं आपल्याला एक काम केलं पाहिजे गोड बोलून फसवून दवाखान्यात आपण घेऊन जाऊ चला मेंटल हॉस्पिटल मध्ये हा. चल दवाखान्यात जायची आपल्याला काय ऐकणार नाही दवाखान्यात जायची तिथे आहे ना लस चालू आहे, एक लस घ्यायची लस कोण नाही लसबीस जा मानावर येईन मला वाट बघायला लावली इथं तुमचा नवरा आहे. चांगला ए, पाहिजे गप्पा आता. बाई कोणाला नवरा कसे करून देतात तुम्ही सगळे जणांनी पैसे घेतले कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट घेतलं काय हा? कॉन्ट्रॅक्ट तिला काय माकड चावलंय आणि ही काय? कोण आहे ती जर पोलीस संध्याक तर काही म्हणली ना तर आपल्याला आतमध्ये जावं लागेल तुम्हाला हे बी सांगतो हे काही सोपा विषय नाही ए बाबा नीट बोलायचं मला नाही तू सगळं म्हणतात तू म्हणतो पांढरा तू बी बरोबर अहो, आहे. तो पोरगा आहे तुमचा कोणाचा पोरगा मला का पोरगा झाला येडी बिडी काय इकडे पुढे 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 यश येईल पण पलीकडे धर पलीकडे धरा तुम्ही तिकडे धरू लागा. चला आता नाही सुटायचं आराम तुम्ही धरून ठेवा मला काय गाडीत टाका हा फोन करू ना आपण त्याला. अहो मला कुठे घालता येणार नाही. हिला ईडीची इस्पत टाकलं 2-4 इंजेक्शन दिले ना आणि त्यांनी शॉक मारले ना यांच्या जागेवर येईन आणि तशी आपण जर प्रयत्न केला ना तुला नाही, नाही, नाही. सांगतो आपल्याला जीवच पाणी मारला नाही असता, असतं. माहिती? नाही नाही चला तसं घ्या, नाही. एक काम करू हो, ऐक हा. ऐक दवाखान्यात जाऊ आपण दवाखान्यात लस घ्यायची आपल्याला तिथं हा हा? तुम्हाला मग कळेल कस काय हा मग त्याशिवाय नाही ही जागेवर यायची तुम्हाला सांगतो इंजेक्शन येतं. ही नाही ही आता सध्या इसरायला लागली ती मला म्हणते तू नवरा आहे का हो घराच्या बाहेर कोणाच्या घरात बोलितो ना आमकन धमकन यावं त्यावं नाही नाही नको येडे सोड नका, करू. सोड नका, सोड नका, सोड नका. टाकलं. ए, अरे लय लय गेलेला काही नाही ती किती येणे देऊ द्या फक्त तुम्ही सोडू नका आणि मग सोड अंगाला नका लावलं यांनी हा नाही हा तू तिकडून आम्ही आहे तिकडून तुम्ही तिघ जण दारा नाही तर पळा नाही बघा बरं का नाही नाही आता लगेच बघ दवाखान्यात तिला कस काय ना बरं का? चल येते काय दवाखान्यात बघ ती इतकं बेकार बघ ती माणसाकडे आणि बरोबर बांध लावती अहो मला काही नाही झालं सोडा कोण मला आहे? कोण आहे मी कोण आहे माझा नवरा आहे आणि तू कोण आहे मी यांची बायको आहे कसं हे काय? कोण आहे ती पोरगा आहे माय आणि मला आणि हे ही बाई सून आहे आणि हे कोण आहे ती माझी मैत्रीण आहे आणि हे ती तिचं नवरा आहे मग इतक्या वेळ काय म्हणत होती ना, ना. थांबा तुम्ही थांबा तुम्ही काहीच बोलला का इकडे थांबा, घ्या. थांबा. हा सांगते खरं इकडे सांगते घ्या, तुम्ही इथं नाही नाही मी खरं सांगते मग ते ठेवा ते ठेवा हो, मग सांगते मग? सांगते ना खरं सांगते ठेवा तुम्ही सांग खाली. पटकस काय ठेवते सगळं सांगा आधी खरं खरं सांगते सगळं हा इकडे पुढे या अशी. मग तुम्ही ते ठेवा खाली. चालेल, पण डोक्यातच हा, घालीन बाप थांब माझा. थांब हा. तुम्ही गप्प बस. अहो ह्या दोघींनी ना असा प्लॅन केला होता तू इकडे तोंड कर इकडे मी? तोंड कर सगळं सांग हा सगळं हा, सांगते सांग ह्या दोघींनी असा प्लॅन केला हा. होता का माहिती जिरवायची
आणि त्याच्यात ह्यो सामील होता. कसला प्लॅन केला आम्ही काय डोकं घराच्या बाहेर काढायचं चाललं होतं यांच्या दोघींचं. नाही नाही ही म्हणली मला लय त्रास होतोय. नाही म्हणले नाना, तुम्हाला माहिती मी कधी म्हणते का असं? आणि मग येण्याचं सांगतोय आईचं क्या मारतोय बरोबर यांना प्लॅन असा होता, ह्या दोघींना यांची जिरवायची होती, पण ह्यांच्या डोक्यात आला असेल ह्यांचीच जिरू. अरे पण तिने माहिती मला घराच्या बाहेर काढायचा प्लॅन होता ना यांचा. कुठेतरी जिरणारच आहे ना. कधी घरातून बाहेर काढायचा प्लॅन होता? संबंध आपण त्याच ना. तो यांच्या सुनाला तो साथ केली असेल. ह्या दोघींनी कांद्याच्या रानात जाऊन गप्पा मारित होत्या. नका बोलू, असं काही नाहीये. तसं होणार नाही. ह्या दोघी ना कांद्याच्या रानात जाऊन बोलत होत्या. कांद्याच्या रानात काहीतरी बघायची का तुला? आणू मोबाईल घरातून 2 मिनिट थांब. काय राहती कवा काय केलंय? नाही नाही असणार खरं तसं करणार तशी ती मी म्हणतो येडी नव्हती आणि येडी झाली कस का? तुम्ही काय केलं का? काय तर केलं असेल तुम्ही काय आम्ही लय नाही शहाणे. काय केलं. बघा ऐका बोला दोघीच जण आता. मला बघा व्हिडिओ बघा तुम्ही पण बघा तुम्हाला काय? गरज आहे. काय तरी मी म्हणलं ही खोटं राहणार नाही. कांद्याच्या रानात बसलेल्या आहेत का नाही दोघी? अरे म्हणजे तुमच्या दोघींचीच कस काय जिरवायला आली? मला नाही मी आता गावात का नाही गेले? ऐका, ते निशाताई मला असं म्हणली का तुला एवढा त्रास होतोय त्याच्यापेक्षा तिला काय त्रास निशा तुला डोकं आहे का आला मोकर दुसऱ्याच्या नाही. आणि वरून म्हणतात तुमची बायको दुसऱ्याच्या घरात वाटोळ करायला निघाली आणि तुम्हीच वाटोळ करा. मला वाटलंच होतं, म्हणलं ही काही एका ठिकाणी सरत नाही. अरे नवीन झालं नवीन परपंच आहे ना. असं तुम्ही- उलटं पालटं. कांदे घेऊन गेलते ना तुम्ही तेव्हा त्या दोघींच्या गोष्टी चालल्या होत्या. अरे पण कशाला आमचं पण सुने व्यवस्थित सांभाळायचं ना अरे मग तिला काय रोग आलाय? ते तुम्ही नाही सांगायचं. तू सांगणार का ती? तुम्ही सांगा बरं का वहिनीला हे जे आता तुमचं- काय आहे त्या हिचा घरी नेऊन कार्यक्रम लावतो मी कसा लावायचा. आणि हे मला तर अहो, येड आहे काय? अन्न नाही खाल्लं मी 3 दिवसापासून बाय अशी येड्यावानी करते. असं म्हणल्यावर आता इथं आलं तुम्ही विचारलं तर ती म्हणते "हळ, काय मा नवरा कोणचा नवऱ्याला असं वाटत बावळाट झालं पाहिजे कोणाच्या नादी लावा, आणि कोणाच्या याचे नादी- सांगणारे बरोबर बरं ऐका ना माझ्या घरात ऐकायचं माझ्या घरात बाई तुला माझ्याकडून काही सासरवास आहे का? मी काही सासरवास तरी करते का तुला? नाही करत, पण आता ती मला म्हणली तुला फिरायलाच नाही भेटत, तुम्ही दोघं लग्न झाल्यापासून कुठं गेले नाही, तुझी सासू तुला नुसती घरातली कामं सांगते, असं मग माझ्या डोक्यात आलं ते. तुमचे दर्शन घ्यावा लय मोठे उपकार झाले आमच्यावर तुमचे. आमच्या घराचं वाटोळ करायचं होतं का? आणि मग दुसरं काय होतं? तिथे ती माझी मैत्रीण बायकोला होती घ्या बस काय. आणि निघा तुम्ही तुमच्या घरी. चला ने पुढचा कार्यक्रम लावतो चला मस्त. मोबाईल द्या आमचा. हा घ्या. नाही ते यायचा परत यायचं तुम्ही मोबाईल न्यायला वगैरे. आणि कोण आहे आणि काय आहे? आता तुला काय पटलं पाहिजे कुशाल म्हणती तो लपडे डोक्याची बाग आहे तुला काय लोकांचं ऐकून घरचं वाटोळ करायचं. आता झालं ना, झाली चूक झाली म्हणजे माझ्याकडून. प्लॅन तूच ते केला. परत येडी होईन बरं का तुला येरी. तिनेच डोक्यात भरवलं अय, माझ्या. परत येडी झाली तुला येरीत नेऊन टाकीन मग तुला कर. त्याने डोक्यात भरावलं ते डोक्यात काय टाकी नका ते सांगता येणार पण नाही. प्लॅन केलता का नाही तुम्ही दोघींनी मला घराच्या बाहेर काढायचं? काय तो अडकं बरं ते. जाऊ द्या ना, चुकलं ना. आता किती वेळा तोंड तोंड बोलणार चल. आहे, नुसतं तोंड नका बघत जाऊ. कुठं घरात आहे ना पण नवरा चला ए, चला, जेवायला वाढतो नाही तर चला. का काही चला, सगळ्यांना जेवायला वाढतो. हा? या घरात काय बनत गॅरंटीत नाही.